तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरूच आहे। नाशिक शहर तसंच ग्रामीण भागात 5 हॉटेल, बेकरी, स्वीट मार्टचे परवाने निलंबित करण्यात आले आहे, तर 1236 किलो मिठाई जप्त करण्यात आली आहे। सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहीम राबवली जातीये। पंचवटी परिसरातील मनी मार्क या दुकानाची तपासणी सुरू होती। त्याच वेळी सोनपापडी, गुलाबजाम, मिल्क बर्फीचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला। अन्न पदार्थाच्या साठवणुकीच्या संदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने 1236 किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला। परवानगी निलंबित करण्यात आली। तसेच अंबड लिंक रोडवरील अभिषेक बेकरी अँड स्वीट्स, सातपूर येथील सायली बार अँड रेस्टॉरंट, कॉलेज रोडवरील छोटे मिया बडे मिया, द्वारका येथील मोहनलाल नमकीनचाही परवाना निलंबित करून दणका देण्यात आलाय। ग्रामीण भागातही मोहिमेचा धडाका सुरू आहे। चांदवड येथील एका ताडी दुकानात प्रचंड अस्वच्छता आढळून आली। त्याच ठिकाणी ताडीचा साठा ठेवण्यात आला होता। भेसळयुक्त ताडी विकली जात असल्याच्या संशयावरून 3000 रुपये किमतीच्या 78 लिटर साठा जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे हा साठा तात्काळ नष्ट करण्यात आला। देवळाली येथील खाऊ गल्ली आणि बस स्टँड परिसरातील स्ट्रीट फूड आस्थापनाची तपासणी करण्यात आली। यावेळी 15 खाद्य व्यावसायिकांकडे आवश्यक परवाना तसंच नोंदणी नसल्याचं आढळून आलं। संबंधितांकडून 2,20,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। 2 आस्थापनांमध्ये खाद्यपदार्थ न्यूजपेपरमध्ये देत असताना आढळलं। त्यांच्याकडून 30,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। दिंडोरी आणि सटाणा परिसरात 3 खाद्य व्यावसायिकांकडे आवश्यक परवाना नसल्याचं आढळून आलं। त्यांच्याकडून 90,000 रुपये दंड वसूल करण्यात आला।